मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि शिक्षण याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता हे बालपण आणि शिक्षण सिद्धार्थाचं कशा प्रकारे झालं ते आपण पाहिलं, परंतु आता त्याचं वय वाढू लागलं. सिद्धार्थ तारुण्यात आल्याच्यानंतर त्याचे माता आणि पिता राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती यांना त्याच्या विवाहाविषयी काळजी वाटू लागली. सिद्धार्थाचा विवाह संपन्न झाल्याच्यानंतर सर्व काही ठीक होईल असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्याच्या विवाहाची तयारी करण्याच्या वेळेतच, त्या वयातच, जवळजवळ सिद्धार्थाचं वय 16 वर्ष झालेलं होतं. आणि मग त्यावेळेला त्या शाक्य समाजामध्ये, शाक्यगणामध्ये दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. आणि त्या दंडपाणी शाक्याच्या पोटी एक कन्यारत्न जन्मलेलं होतं, ते म्हणजे यशोधरा. आणि दंडपाणी शाक्यांची मुलगी ही किंवा कन्या यशोधरा. आणि ती यशोधरा आपले शील म्हणजे आपले शील, चारित्र्य, सौंदर्य, स्वभाव याबद्दल त्या गणामध्ये तिची ख्याती होती. आणि यशोधरे ही 16 वर्ष तिनं गाठलेलं होतं. दोघांचं वय सारखंच येत होतं. आणि साहजिकच आहे, 16व्या वर्षी ह्या यशोधराच्या विवाहासंबंधी तिचे मातापिता म्हणजे दंडपाणी हे विचार करू लागले, तसा प्रयत्न करू लागले किंवा यशोधरेचा आता विवाह संपन्न करावा. आणि मग त्यांनी त्या यशोधरेच्या म्हणजे कन्येच्या स्वयंवराप्रित्यर्थ अनेक ठिकाणी राजकुमारांना निमंत्रणं पाठवली. आणि तशा प्रकारचं निमंत्रण गौतमालाही देण्यात आलं. गौतमालाही तशा प्रकारचं निमंत्रण दिलेलं होतं. आणि हे निमंत्रण पाहताच राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती अतिशय खुश झाले. त्याचा विवाह होऊन जाईल असं त्यांना वाटत होतं. आणि त्या स्वयंवरासाठी गौतमाला हजर राहण्याची त्यांना सूचना दिली किंवा सांगितलं. आणि मग शुद्धोधनाने ते म्हणजे सिद्धार्थाच्या मातापितेने ते निमंत्रण स्वीकारले. त्यांना आनंद झाला आणि सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याबद्दल त्यांनी सुचवले. आणि मग उपस्थित जे राजकुमार होते, युवराज होते, स्वयंवरासाठी जे उपस्थित युवा समुदाय होता, त्याच्यात यशोधरेने सर्वांना पाहिलं. कुठलीही परीक्षा न ठेवता तिनं गौतमाची, सिद्धार्थाची निवड केली. असं चित्र निर्माण झालं. आणि यशोधरेने सिद्धार्थालाच का निवडले याबद्दल तो समुदाय जो होता, इतर राजकुमार, ते नाराज झाले. आणि पुन्हा तिचे वडील दंडपाणी यांनासुद्धा शंका आली. आणि यशोधरेच्या निवडीबद्दल त्यांना शंका येण्याचं कारण म्हणजे हा तर ध्यान धारणा करणारा शांत योगी युवक दिसतोय आणि ह्याचा विवाहाच्या सफलतेविषयी त्याला शंकाच होती.
सिद्धार्थाला त्याच्यामध्ये साधू संतांच्या संगतीत व्यसन जडले होते. साधू संतांच्या संगतीत राहण्याचं त्याला एक व्यसन होतं. त्याच्यामुळं तो एकांतवास करणे किंवा त्याचे गृहस्थी जीवन सफल कसं शक्य होईल असं दंडपाणीला म्हणजे यशोधरेच्या पित्याला वाटत होते. यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला होता. तिने आपल्या पित्याला विचारणा केली की बाबा तुम्ही नाराज आहेत किंवा तुम्हाला हे पसंत नाही असं कसं म्हणता येईल. म्हणजे साधू संन्याशांच्या संगतीत राहणं किंवा वागणं हा काय गुन्हा आहे का? मला तो गुन्हा असे वाटत नाही आणि त्यामुळे मी सिद्धार्थाची निवड केलेली आहे. आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाविषयी अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेच्या मातेने व दंडपाणी यांनी या विवाहाला अनुकूलता दर्शवली. मग यशोधरेचे मातापिता यांचे मत अनुकूल ठरले. मग त्यांची अनुकूलता मिळाल्याच्या नंतर गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाला फार निराश झाले. निराशच झाले नाहीत तर ते आपला अपमान झाला असं ते म्हणू लागले. त्यांना वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपला पती निवडताना किमान एक तरी परीक्षा ठेवायला पाहिजे होती. मग यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केलेली नव्हती किंवा परीक्षा ठेवलेली नव्हती. म्हणून प्रतिस्पर्धी जे होते ते त्यांना वाटत होतं की बाबा हा तर आमच्यासारखा कुठल्या विद्येत म्हणजे हे नाही, पारंगत नाही आणि त्यामुळं एक तरी परीक्षा यशोधरेने ठेवायला पाहिजे होते असं त्यांना वाटत होतं. परंतु तसं काही घडलं नाही. यशोधरेने कुठलीही परीक्षा किंवा स्पर्धा ठेवली नव्हती आणि मग त्यांना असं वाटू लागलं की दंडपाणी म्हणजे यशोधरेचे पिता हे तिला त्या निवडीपासून परावृत्त करतील आणि मग आपला हेतू योगाने सफल होईल. म्हणून ते लोक काही काळ शांत राहिले. परंतु जेव्हा दंडपाणीने अनुकूलता दर्शवली तेव्हा त्यांनी धाडस करून आपली मागणी केली की स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी. मग सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे दंडपाणीला त्यांच्या मागणीला स्वीकार करणे भाग पडले होते. मग सिद्धार्थ सुरुवातीला त्या परीक्षेला किंवा स्पर्धेला सहमत नव्हता. परंतु त्याचा सारथी छन्न याने सिद्धार्थाच्या नकारामुळे पिता आणि त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची मानहानी होईल, त्यांचा अपमान होईल याची सिद्धार्थाला त्यांचा सारथी जो होता छन्न याने सिद्धार्थाला जाणीव करून दिली. मग त्यांचा युक्तिवाद सिद्धार्थाने या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला व त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मग सिद्धार्थ वाटला ठीक आहे बाबा, त्याने धनुर्विद्येची स्पर्धा कुठले घेऊ, मी तयार आहे असं त्यांनी अनुमती दर्शवली आणि तसा निर्णयही घेतला. आणि मग त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले आणि शेवटी गौतमाची पाळी आली. सर्वांच्या शेवटी पाळी आली आणि मग त्या स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवण्याची आणि गौतमाने किंवा सिद्धार्थाने त्या धनुर्विद्येमध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवलं आणि त्याचं कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरलं. आणि मग सिद्धार्थ आणि यशोधरा यांचा विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले. दोघांचे मातापिता प्रसन्न झाले. त्याप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या. आणि विवाह झाल्याच्या नंतर
काही वर्षे लोटून गेली, काही वर्षे होऊन गेले आणि त्याच्यानंतर यशोधराला आणि सिद्धार्थाला विवाह झाल्याच्या नंतर काही वर्षांनी, काही दिवसांनी एक पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांना मुलगा झाला आणि त्या पुत्राचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे विवाहाचा प्रसंग सिद्धार्थाच्या आपणापुढं सांगितलेला आहे. जर आपणाला हा प्रसंग आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबू. पुढची माहिती पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.